नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या देवघरात हा एक फोटो असायलाच हवा. हो मित्रांनो, आपण तसं तर आपल्या देवघरामध्ये अनेको मूर्ती अनेको फोटो ठेवत असतो. परंतु वास्तुशास्त्रामध्ये आणि स्वामींच्या केंद्रामध्ये काही मूर्ती आणि काही फोटो सांगितलेले आहेत. तेच आपण आपल्या देवघरात ठेवायला पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या कुलदेवीचा किंवा कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्ती, लक्ष्मीचा फोटो किंवा लक्ष्मीची मूर्ती, गणपतीचा फोटो किंवा गणपतीची मूर्ती, महादेवाची शिवलिंग आणि त्यानंतर लंगडा बाळकृष्ण, स्वामींची मूर्ती, असे देव किंवा देवांच्या मूर्ती आपण ठेवायला पाहिजे. आणि त्यासोबत अन्नपूर्णा मातेची मूर्ती किंवा फोटोसुद्धा आपण आपल्या देवघरात ठेवायला पाहिजे. परंतु त्यासोबतच असा एक फोटो आहे जो आपण आपल्या देवघरात ठेवला तर आपल्या देवघरातून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते, दैवीय शक्तीचा वास होतो, लक्ष्मीचा वास होतो, लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर आपल्या परिवारावर होते आणि सुख समृद्धी, ऐश्वर्य, धनप्राप्ती, बरकत आपल्या घरात होऊ लागते. म्हणून हा एक फोटो तुम्ही नक्की तुमच्या घरामध्ये स्थापन करा. अगदी छोटासा फोटो तुम्हाला घ्यायचा आहे आणि आपल्या देवघरात ठेवून इतर देवांप्रमाणे त्या फोटोचे सुद्धा पूजन करायचे आहे. मित्रांनो, लक्ष्मी मातेचे पूजन हे विष्णूच्या पूजनाने पूर्ण होते. हो, जिथे विष्णुदेवाचे पूजन होते, विष्णुदेवाची भक्ती होते, तिथेच लक्ष्मी माता प्रसन्न होत असते. म्हणून आपल्याला विष्णू लक्ष्मीचा फोटो आपल्या देवघरात ठेवायचा आहे. अगदी छोटासा फोटो मिळतो, विष्णू लक्ष्मीचा फोटो. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये जसा फोटो दिसत आहे तसाच फोटो तुम्ही आणायचा आहे. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि स्वामींच्या केंद्रात किंवा जिथे फोटो मिळतात तिथून किंवा ऑनलाईन सुद्धा तुम्ही विष्णू लक्ष्मीचा फोटो आणायचा आहे आणि तुमच्या देवघरात ठेवायचा आहे. याने सुख समृद्धी बरकत घरात नांदेल, लक्ष्मी प्रसन्न होईल. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.